गणपती बाप्पा मोरया. तानीबद्दल बोलायचं तर मी खूप इमोशनली या फिल्मशी खूप अटॅच्ड आहे. कारण एकतर ही वऱ्हाडी भाषेत पूर्ण ही फिल्म जी आहे तर पूर्ण वऱ्हाडी भाषा आहे. दुसरं म्हणजे सगळे मॅक्सिमम आर्टिस्ट जे ह्या राईट फ्रॉम द डिरेक्टर सगळे नागपूरचे बऱ्यापैकी. आता माझा जन्म नागपूरचाच. म्हणजे मी 2.5 वर्षाची असताना आम्ही पुण्याला गेलो, माझे आई बाबा आणि शिफ्ट झालो. तर माझा जन्म नागपूरचा आणि मी सुट्ट्यांमध्ये नागपूरला आले. सो माझं एक वेगळंच नातं आहे नागपूरशी. दुसरं सांगायचं म्हणजे अरुण नलावड्यांबरोबर एक वेगळाच अनुभव होता. अरुण काकांबरोबर काम करण्याचा श्वास नंतर एक इच्छा होती की यांच्याबरोबर आपल्याला काम करायला मिळावं. तसं झालं. संजीव कोलते, पत्के प्रोडक्शन्सच्या अजय ठाकूर यांच्यामुळे शक्य झालं. आणि एक स्टोरी जर बघितली तर माझा जो रोल आहे तानीचाच रोल कॅरेक्टर मी करते. ती एका रिक्षावाल्याची मुलगी, शंकर जसं नाव, आणि वत्सला कोलकंबार त्या गिरजाचं काम करतात, त्याची आई. आणि दोघंही अतिशय कष्ट करणारे आई वडील दाखवले त्याच्यामध्ये. आणि तो पूर्ण प्रवास दाखवला त्याच्यामध्ये. किती प्रचंड प्रमाणात कष्ट करून आपल्या मुलीला शिकवतात. कुठलेही आई वडील आपल्या मुलांसाठी किती कष्ट करतायत त्याचं त्यांना जाणीवही नसते, भानही नसते की अरे आपण किती जीवाच्या पलीकडे जाऊन कष्ट करतो. त्याचा विचार न करता ते करतायत कष्ट करतायत. आई भांडे घासते, वडील सायकल रिक्षा चालवत आहेत आणि ते पैसे गोळा करून मुलीच्या शिक्षणासाठी तिची स्वप्न पूर्ण करू बघतात. आणि इथे एक मुलगी आहे की त्या कष्टांची जाणीव तिला आहे आणि ती कसे त्यांच्या कष्टांना ती सुद्धा त्यांना सपोर्ट करते. ती सुद्धा भांडी घासते, ती दारोदारी कामं करते जाऊन. त्यांनी स्टोरी ऐकली. संजीव काका स्टोरी सांगत असतानाच तो इतका प्रचंड इमोशनल झाला होता आणि त्याची इतकी प्रचंड इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये हे कळत होतं. आणि नागपुरात शूटिंग होतं आहे म्हटल्यानंतर मी प्रचंड खुश झाले. आणि लगेच म्हणजे नाही म्हणण्याचं काही नव्हतं त्याच्यामध्ये. एवढे उत्तम आर्टिस्ट, एवढं उत्तम रोल मला करायला मिळाला. शाळा आणि काकस्पर्शानंतर जो रोल मला अपेक्षित होता, चॅलेंजिंग रोल, माझा एक नेहमी असं होतं की नुसतं छान दिसून मला रोल करायचे नव्हते. आणि मला एक ज्याच्यातनं माझा अभिनय दिसेल लोकांना, माझं चांगलं काम माझ्यासाठी जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे तसा रोल, अपेक्षित रोल मला करायला मिळाला अजय दादा आणि संजीव काकामुळे. तर तसाच इतका सुंदर रोल माझ्या वाट्याला आला. त्यामुळे नाही म्हणण्याचा काही संबंधच नव्हता आणि मी लगेच हो म्हणाले. तानी चित्रपट एक विशिष्ट उद्देश मनाशी ठेवून अजय ठाकूरांनी निर्मित केला आहे. संजीव कोलतेंनी त्याची पटकथा, संवाद, त्याची गाणी आणि त्या चित्रपटाचं दिग्दर्शन. वास्तविक हे कल्चर तसं आम्हाला नवीन मुंबईत राहणाऱ्यांना, पण आज खऱ्या अर्थाने हा चित्रपट करत असताना या
संस्कृतीची ओळख झाली, या भाषेचा गोडवा कळला. आणि खरंच मनापासून सांगावं असं वाटतं की अजूनपर्यंत इतकी चांगली भाषा किंवा भाषेतला हा जो गोडवा आहे तो आम्ही मुंबईत राहणाऱ्या कलावंतांनी अजूनपर्यंत का पकडू शकलो नाही, किंवा या भाषेला पाहिजे तितकं महत्त्व अजून का दिलं गेलं नाही, याचं खरं तर मनातून खूप वाईट वाटतं. आज आमच्या बरोबर करणारी इतकी स्थानिक कलावंतांची जी टीम आहे, त्या टीममध्ये इतके मोठे टॅलेंट्स आहेत की आज हे टॅलेंट्स खरे सर्वदूर पसरायला पाहिजेत. पण नागपूरसारख्या शहरामध्ये आज चित्रपट होतोय म्हणून त्या निमित्ताने ही सगळी मंडळी आमच्या जवळ आली, त्यांचा परिचय झाला, त्यांच्यामधले टॅलेंट्स आम्हाला कळले. आणि नेमकं आमच्या निर्माता दिग्दर्शकांनी हे टॅलेंट्स, लोकल टॅलेंट्स पकडून त्यांनी चित्रपटाच्या सगळ्या मंडळींना सामावून घेतलं. चित्रपट माध्यमाची त्यांना एक चांगली ओळख करून दिली. मुळात ह्या काम करणाऱ्या मंडळीचं वैशिष्ट्य आहे की नवीन काहीतरी मिळतंय आपल्याला, नवीन काहीतरी शिकावं, नवीन काहीतरी घ्यावं, नवीन लोकांचा सहवास घ्यावा, चित्रपट माध्यमामध्ये काहीतरी चांगलं आपण जाणून घ्यावं, त्याचा आनंद घ्यावा. त्यासाठी गेले 15 दिवस ही सगळी मंडळीच भेटतायत. आज आम्ही इकडे फुटाळा तलावापाशी आहोत. नागपूरचं एक अतिशय नयनरम्य असं सुंदर परिसर आहे जिथे आमचा बराचसा चित्रपट चित्रित केला गेला. आमचं प्रोडक्शन युनिट, आमचं कॅमेरा युनिट, आमचं लाइटिंग युनिट, आमचे स्पॉट बॉय, आमचे कपडेपट, आमचे सगळी माणसं आज गेले 15 दिवस अक्षरशः राबतायत. कारण आम्हाला काही मंडळींना हे परिसर म्हणा, हे ठिकाण, ही भाषा, हे सगळं नवीन होतं. पण आज कुठलाही आम्हाला त्रास न होता आज आम्ही हे यशस्वी असं हळू गुपचूप असं काही नसतं. जो येईल असा ब्रॉडली होतं, अरे क्या रे बाबा कब मिल रहा है, असं ही नागपूरची खासियत आहे की जे काही करायचं असं खुले दिल से करणं. आणि व्ही पत्के प्रोडक्शनतर्फे माननीय अजय ठाकूर यांनी या चित्रपटाची मुहूर्तमेढ नागपूर शहरात केली. आणि त्याहून कळस म्हणजे म्हणायचं तर दिग्दर्शक संजय कोलते, गायत्री संजीव कोलते म्हणजे संजीवची जी मुलगी आहे गायत्री, तिने लिहिलेली ही कथा आहे एका रिक्षावाल्याची. अप्रतिम चित्रपट आहे, या मातीतला विषय आहे. खऱ्या अर्थानं नागपूरचं टॅलेंट, कल्चर जे बाहेर येऊ शकलं नव्हतं आतापर्यंत, येऊ शकलं नव्हतं असं म्हणण्यापेक्षा असं आहे की बाहेर इतर मालाला मागणी आहे कारण त्याची विक्री तिकडे जास्त. हा जो माल आहे इथला नागपूरचा, तो इथून बाहेर निर्यात होऊ शकला नाही कारण तो इथेच खूप पसरलेला आहे. म्हणून आम्हीच इथे आलो आणि हा चित्रपट करताना इथल्या चित्रपटातल्या कलाकारांना घेतलं. संपूर्ण टीम आमची नागपूरची आहे, सगळी नागपूरची यंग पोरं आहे. उत्साह नुसता बघत राहावं असं वाटतं. अशी जबरदस्त थंडी इथे असताना या थंडीमध्ये हा चित्रपट निर्माण करण्याचा जो उत्साह आहे, त्याची जी ऊब निर्माण झाली आहे ना, ही एनर्जी इतकी जबरदस्त आहे की त्यातलं एक खूप सुंदर प्रोडक्शन निर्माण होतं. तानी
कानी या चित्रपटात मी कानीच्या आईची भूमिका करते आहे आणि हा माझा पहिलाच चित्रपट आहे. त्याच्यामुळे ह्या चित्रपटाविषयी मला खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि ही भूमिका मिळाल्यामुळे मी खूप खुश आहे. मला असं वाटतं की हा चित्रपट खूप चांगला बनेल आणि ह्याच्यामध्ये मुलीची एक कहाणी दिलेली आहे की मुलींना शिक्षण मिळत नाही वगैरे, तर किती ती मुलगी कष्ट करून पुढे आपलं शिक्षण पूर्ण करते आणि आईवडील त्यावेळेला तिच्या पाठीशी जे उभे राहतात, तिला आधार देतात भक्कम, आणि ती छोटीशी बस्ती तिच्या पाठीमागे उभी राहते. तर चांगले वाईट ह्या सगळ्या मुलांचं संमिश्रण आहे, सुख दुःख हे सगळ्यांचं मिश्रण, आणि ह्याच्यातनं तिचं पुढे जाण्याची भरारी घेण्याची जी आकांक्षा आहे ती पूर्ण होताना ह्या चित्रपटात ती कशी पूर्ण होते हे आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा प्रेक्षकांना माझी आवर्जून विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, कारण आपल्याला मुलींना पुढे शिकवायचं आहे, मोठा करायचं आहे आणि शिकल्याशिवाय प्रगती नाही हे सगळ्यांनी मनात पक्का धरून ठेवा. ह्या गाण्याचं म्युझिक म्हणजे अतिशय तेवढंच इम्पॉर्टंट असतं. ह्याच्यात 2 गाणी आहेत, ती संजीव कोलते यांनीच लिहिली आहे. पूर्ण वऱ्हाडी भाषेत ही फिल्म असल्यामुळे गाणीसुद्धा वऱ्हाडी भाषेतच आहेत आणि त्यापैकी एक गाणं मी गायले. धोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलावो. गेले 15 दिवस आम्ही शूटिंग करतोय, पण असं कुठेही जाणवत नाहीये की अरे किती काय म्हणतात सगळे असे एक सुरुवातीला असं होतं, म्हणजे काही शूट्समध्ये की सुरुवातीला एकदम फ्रेश असतात, सगळे जोशात सुरू होतं आणि नंतर ते मरगळल्यासारखं होतं. पण असं काही नाही, प्रत्येक जण इतका प्रचंड इन्व्हॉल्ड आहे या आपापल्या कॅरेक्टरमध्ये आणि 100% आपापलं देत आहे आणि त्यामुळे आणि प्रत्येकाची एक इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये. पर्सनली खूप इन्व्हॉल्व झाली, मी तानीमध्ये खूप इन्व्हॉल्व झाली आहे, अरुण दादा शंकरमध्ये खूप इन्व्हॉल्व झाले, वत्सलाताई गिरिजामध्ये खूप इन्व्हॉल्व झाले, प्रत्येक जण इन्व्हॉल्व झाला आणि त्यामुळे एक आणि ओव्हरऑल जे सेटवर वातावरण मी बघते की पॉझिटिव्ह वाईब्स आहेत सगळीकडे, एक फ्रेश वातावरण आहे, कुठेही काही हे टेन्शन नसते. अजून एक सांगायचं म्हणजे संजीव काका जे डिरेक्टर, त्याचं एक कुठल्याही डिरेक्टरचं असं होतं की टेन्शन असू शकतं की अरे बापरे चला तर ह्या टीममध्ये आपल्याला झालंच पाहिजे ना, असं अजिबात नाही. खूप फ्री आहे वातावरण. अरे हो म्हण, हो एकदा हो म्हण ना. हा नाही असं नाही, हो म्हण फक्त. कन्फ्युजन आहे का? आहे का सांग. हो म्हण, कन्फ्युजन नाही कोण आहे ना. महादेवा वाट गा टोगया टोगया झालं पाणी अन बैल लागले पोहणी. हरभरा
असा करतो हा तसा करतो. मेकिंग ऑफ तानी. वा वा थँक्यू. याला म्हणतात बाप. कुठली सायकल रिक्षा नाही ना? साधी सायकल रिक्षा. नाही रेंजर रेंजर. रोज वाटे एका फुला कधी उडता येईल मला. इथं तिथं जाता येईल, बारी बारी मज्जा होईल. नाही. प्रचंड ऊन आहे बघ, केवढं ऊन आहे, केवढा सूर्य आहे बघ तू. परत एकदा ती चालले. काय शूट करतोय? May the dear God bless you. Happy birthday dear Simran. Happy birthday to you. अरे प्रश्नही ब्राउन करायचा आहे आणि उत्तरही ब्राउन करायचे, कारण आम्ही 12वी झालेलो आहोत ऑलरेडी. आता अजिबात त्या अभ्यासात अडकायचं नाही आम्हाला, मुळीच नाही. माझ्या लँग्वेजेस हा माझा सब्जेक्ट आहे. हो. काय ओके व्हेरी गुड. किती कष्ट प्रचंड क्लोज. किती त्रास. मला इथे फुल सोडले. हा सगळ्यांना फुलं. ट्युशनला जा क्लास ट्युशनला जा. चलो रेडी. आता माझं काम आपले कॅमेरा तसा करणार आणि मी जास्त काम करणार. बापरे. चलो अभी बुकला. अरे वाह, थोड़ा सा लाइट ले लो. थोड़ा सा लाइट ले लो. ड्रेस चेंज करायचा. थोडा वेळ मी होऊ का? होऊ का मी? तुम्ही तानी बघ. थोडा वेळ तानी बघ प्लीज. हा शॉर्ट होते. नाही, सायकल रिक्षा मी चालवायची. मग तू तानी हो, मी बाबा होते. हे माझं घर आहे, तानीचं घर आहे. इथे माझी बहीण चक्कू बसलेली असते. माझी माय इथे स्वयंपाक करत असते. मी इथे अभ्यास करत असते. आणि वर्षा नसतो इथे, बाहेर असतो. आता काय जाऊ दे. आणि आमचे डिरेक्टर आहेत ते इथे चलो रेडी चलो रेडी चलो रेडी करत अबे तिचं बघ ना. हो सर देतोय सर. चलो रेडी करत असतात. आता पडते असं करत असतात. इंगे वा करत असतात. आणि इथे आमचे कॅमेरामन दादा आहेत. कॅमेरा दादा आहेत. हॅलो करा. आणि खूप मस्त वाटतं. हा रोल इतका महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि ॲज वेल ॲज माझ्या आई बाबांसाठी. कारण पहिल्यांदा मी त्यांना अभ्यास आणि पुस्तकांना दिसते. हो सर. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्ती माझे आई बाबा सुद्धा संजू कोलते आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांना थँकफुल आहेत. इतकं छान रोल दिलाय त्याचा त्यांना फार आनंद मिळतोय बघायला की मी अभ्यासात आहे, पुस्तक वाचते. त्यामुळे ओव्हरऑल धम्माल येते सेटवर. आणि आय एम शुअर की पण बघताना मला पण आम्ही जी मजा करतो आहे आणि ती माझा भाव पण अनुभव आहे.